हाय फ्रेंड्स, आपण या व्हिडिओमध्ये न्यू पेपर पॅटर्न ऑफ मॅथमॅटिक्स पार्ट 1 अँड पार्ट 2 गणित भाग 1 व गणित भाग 2 या विषयांचा नवीन अभ्यासक्रमानुसार नवीन प्रश्नपत्रिका स्वरूप बघणार आहोत. आपल्याला माहित आहे गणित भाग 1, गणित भाग 2 हे प्रत्येकी 40 मार्क्सचे लेखी पेपर असतात. मॅथमॅटिक्स पार्ट 1 आणि मॅथमॅटिक्स पार्ट 2 हे दोन्ही पेपर्स 40 मार्क्सचे थिअरी पेपर्स असतात. जे 40 प्लस 40 एकूण 80 मार्क्स हे लेखी स्वरूपात असतात आणि 20 मार्क्स हे अंतर्गत मूल्यमापन इंटरनल इव्हॅल्युएशनला असतात. आपण आज प्रश्नपत्रिका चे स्वरूप बघतोय. त्यामध्ये प्रश्न क्रमांक 1 त्यामध्ये ए आणि बी असे दोन ऑप्शन असतात. त्यातला ए सॉल्व मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणजे एमसीक्यू टाइप्सचे प्रश्न असतात. किती एकूण 4 प्रश्न असतात. प्रत्येकी 1 मार्क्स असतो आणि 4 प्रश्नांचे मार्क्स किती होतात 4. त्यातला बी प्रश्न सॉल्व फॉलोइंग सब क्वेश्चन्स. इथे 1 मार्क्सचे 4 प्रश्न असतात. एकूण मार्क्स होतात 4. म्हणजे प्रश्न पहिला हा कंपल्सरी प्रश्न आहे. इथे कोणतेही ऑप्शन नसतात. जे प्रश्न आहेत ते आपल्याला सोडवावे लागतात. कंपल्सरी प्रश्न आहे. प्रश्न 1 हा कंपल्सरी प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 2 त्यातला ए कंप्लीट 2 ऍक्टिव्हिटीज आउट ऑफ 3. इथे 3 ऍक्टिव्हिटीज दिल्या असतात. प्रत्येक ऍक्टिव्हिटीला 2 मार्क्स असतात. त्या 3 पैकी आपल्याला 2 कंपल्सरी सोडवाव्या लागतात. 2 कंपल्सरी 2 गुणिले 2 4 मार्क्स एकूण किती दिले असतात 3 म्हणून विथ ऑप्शन 6 मार्क्स. बी सॉल्व एनी 4 आउट ऑफ 5 सब क्वेश्चन. इथे 2 मार्क्सचे 4 प्रश्न आपल्याला सोडवायचे असतात. एकूण 5 प्रश्न दिलेले असतात. त्यापैकी 4 आपल्याला सोडवावे लागतात. 4 प्रश्नांचे 4 दुणे 8 मार्क्स. एकूण 5 प्रश्न असतात म्हणजे ऑप्शन सहित 10 मार्क्स होतात. प्रश्न तिसरा कंप्लीट 1 ऍक्टिव्हिटी आउट ऑफ 2. इथे 2 ऍक्टिव्हिटी टाइपचे प्रश्न असतात. त्यातला एक आपल्याला कंपल्सरी सोडवायचा असतो. इथे ऍक्टिव्हिटी म्हणजे बॉक्स टाइप क्वेश्चन. इथे आपल्याला 3 मार्क्सचा प्रश्न सोडवायचा असतो. 2 ऍक्टिव्हिटी असतात त्यापैकी एक ऍक्टिव्हिटी आपल्याला सोडवायची असते. प्रत्येकी 3 मार्क्स म्हणजे एकच सोडवायचे असते. 3 मार्क्स ते 2 दिले असतात विथ ऑप्शन 6 मार्क्स. प्रश्न क्रमांक 3 बी सॉल्व एनी 2 आउट ऑफ 4 सब क्वेश्चन. इथे 4 प्रश्न दिलेले असतात त्यापैकी आपल्याला 2 सोडवायचे असतात. प्रत्येकी 3 मार्क्स असतात. 2 सोडवायचे असतात. 3 दुणे 6 मार्क्स आणि एकूण किती दिले असतात 4. 4 त्रिक 12 मार्क्स. ऑप्शन सी 12. आपल्याला कंपल्सरी 6 म्हणजे 2 प्रश्न सोडवायचे असतात. कंपल्सरी 6 मार्क्स. प्रश्न क्रमांक 4 सॉल्व एनी 2 आउट ऑफ 3 सब क्वेश्चन. हा 4 मार्क्सचा प्रश्न असतो. थोडा ऍप्लिकेशन टाइप्स क्वेश्चन असतो. हा चौथा प्रश्न पुस्तकातील प्रश्नाव्यतिरिक्त असू शकतो, परंतु अभ्यासक्रमाच्या बाहेरील नसतो. अभ्यासक्रमावर आधारित पण तो प्रश्न कदाचित पुस्तकात नसेल. असे 2 प्रश्न असतात. 2 प्रश्नांचे 8 पण एकूण किती दिले असतात 3. 4 त्रिक 12 मार्क्स. आपल्या 2 इथे कंपल्सरी सोडवावे लागतात.
म्हणजे 8 मार्क्स. प्रश्न 5वा, सॉल्व एनी वन आउट ऑफ 2 सब क्वेश्चन. इथे 3 मार्क्सचा हा सुद्धा थोडासा स्किल टाइप क्वेश्चन असतो. हा सुद्धा कदाचित पुस्तकात असेल नसेल, पण सिंपल प्रश्न असतो, 3 मार्क्सचा असतो. 3 मार्क्सचा 2 दिले असतात, एक कंपल्सरी सोडवावा लागतो. 3 मार्क्स आणि ऑप्शन सहित 6 मार्क्स. म्हणजे आपल्याला 40 मार्क्स आणि विथ ऑप्शन किती मार्क्स होतात? 60 मार्क्स. हे दोन्ही हा पॅटर्न मॅथ्स 1 आणि मॅथ्स 2 साठी आहे. ते मराठीत दिसतंय. प्रश्नपत्रिका आराखडा सुधारित. तेच प्रश्न ए बी, प्रश्न ए बी, प्रश्न ए बी. 40 कंपल्सरी, 60 ऑप्शन सहित. इथे टीप दिलाय प्रश्न क्रमांक 3 बी. प्रश्न क्रमांक 3 बी गणित भाग 2 मधील उपप्रश्नात किमान एक प्रमेयाचे विधान देऊन सिद्धता लिहा असा प्रश्न असू शकतो. जे मॅथ्स पार्ट 2 मध्ये क्वेश्चन नंबर 3B मध्ये एक थेरम आपल्याला प्रूव्ह करायला येऊ शकतं. प्रश्न क्रमांक 4 मधील उपप्रश्न अभ्यासक्रमावर आधारित परंतु पाठ्यपुस्तकाबाहेरचे व आव्हानात्मक असतील. प्रश्न क्रमांक 5 मधील उपप्रश्न हे पाठ्यपुस्तकाबाहेरील अभ्यासक्रमावर आधारित परंतु सृजनात्मक म्हणजे क्रिएटिव्ह असतील व त्यांच्या उत्तरांमध्ये पुढील सारख्या अपेक्षा असतील. स्वमत मांडण्याची संधी असणारे, दिलेल्या माहितीवरून आकृती काढणे, अपूर्ण रचना फ्लो चार्ट पूर्ण करणे, दिलेली माहिती प्रसंगावरून उदाहरण तयार करणे, मुक्तोत्तरी प्रश्न, अंदाज व निकटीकरण वरील प्रश्न, उतारा देऊन त्यावरील गणिती माहितीवरील प्रश्न इत्यादी. म्हणजे या प्रकारचे प्रश्न इथे असू शकतात. प्रश्न question number 3B, one of the sub questions should be asked on to the given statement. Question number 4, these questions should be out of the textbook but based on prescribed syllabus and also challenging. Question number 5, these questions should be creative for which the responses should म्हणजे रिस्पॉन्सेस आपण मगाशी बघितलेत, कोणते कोणते रिस्पॉन्सेस आता मराठीमध्ये आपण ते वाचलेले आहेत. आपण आता टॉपिक वाईज वेटेज बघणार आहोत. प्रत्येक चॅप्टरला किती मार्क्स आहेत. चॅप्टर 1 लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल, 2 चलाती रेषीय समीकरण, ऑप्शन सहित मार्क्स आहेत 12. सेकंड चॅप्टर क्वाड्रॅटिक इक्वेशन, वर्ग समीकरणे, ऑप्शन सहित मार्क्स 12. थर्ड अरिथमेटिक प्रोग्रेशन, अंकगणिती श्रेणी, किती मार्क्स आहेत 8. फायनान्शियल प्लॅनिंग 8 मार्क्स. प्रोबॅबिलिटी 8 मार्क्स. लास्ट स्टॅटिस्टिक 12 मार्क्स. असे ऑप्शन सहित 60 मार्क्स होतात. तसेच मॅथमॅटिक्स पार्ट 2 फर्स्ट चॅप्टर सिमिलॅरिटी with option 10 marks. Second chapter Pythagoras theorem 7 marks. Third circle 12 marks. Fourth geometric construction 7. Coordinate geometry 7 marks. Sixth chapter trigonometry 7 marks. Seventh chapter mensuration 10 marks. Last chapter महत्वमापन 10 marks. असे एकूण 60 marks. ते सांगितले बा. In the topic wise weightage of marks given in above table, flexibility of 2 marks if permissible. हे 2 मार्क्स वर खाली होऊ शकतात. प्रत्येक चॅप्टर वाईज 10 असेल 8 किंवा 12 असे ते मार्क्स पेपर मध्ये येऊ शकतात. Distribution of as per type marks. Is it a question
40 मार्क्स. एकदम सोपे प्रश्न 40 मार्क्स. जरी आपण सोपे प्रश्न केले तरी 40% मिळतात, म्हणजे आपण सहज पास होऊ शकतो. मीडियम क्वेश्चन्स, मध्यम प्रश्न 40%, डिफिकल्ट क्वेश्चन 20%, असे एकूण 100% होतात. Distribution of marks as per objectives: knowledge 20%, mathematics 2 20%, understanding maths 1 30%, mathematics 2 30%, applications maths 1 40%, maths 2 30%, skill mathematics 1 10%, mathematics 2 20%. सो या प्रकारे गणित भाग 1, गणित भाग 2 दॅट इज मॅथेमॅटिक्स पार्ट 1 आणि मॅथेमॅटिक्स पार्ट 2 चा क्वेश्चन पेपर पॅटर्न आपण बघितला आहोत. जे प्रश्नपत्रिका आराखडा आपण बघितला आहोत. मी पुढे मार्च 20 चा गणित भाग 1 म्हणजे मॅथेमॅटिक्स 1 चा प्रश्नपत्रिका जोडत आहे, ती प्रत्येकाने पहा.